मुंबईमध्ये नवाब मलिकांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडतोय की काय अशी आता शंका येते। मलिकांना सोबत घेण्यास भाजपा आणि शिवसेनेनं विरोध केलाय। राज ठाकरेंच्या एंट्रीमुळे मवियात बेबनाम झालेला आहे, तर मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे। त्यामुळे मुंबईमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीमध्ये आता एक पक्ष नसेल अशा प्रकारचे हे सगळे संकेत दिसतात। मुंबईत नवाब मलिक यांच्या मुळे महायुतीत मिठाचा खडा पडला असल्याचं कळतंय, तर मलिकांना सोबत घेण्यास भाजपा आणि शिवसेनेनं विरोध केलाय। राज ठाकरेंच्या एंट्रीमुळे इकडे मवियामध्ये बेबनाव झालेला आहे। कारण मुंबई महापालिकेच्या निवडणुका आता किती कशा प्रकारे रंगतात, चुरस कशी सगळी निर्माण होती हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आम्ही सांगितलंय मुंबईमध्ये आम्ही त्यांच्यासोबत लढणार नाही, म्हणजे आम्ही युती करणार नाही, ते आम्ही एकत्रित लढणार नाहीत। आम्ही मुंबईमध्ये शिंदेसाहेब आणि आम्ही एकत्रित आहोत, त्या ठिकाणी आम्ही दोघांची युती त्या ठिकाणी आहे। पण नवाब मलिकांमुळे आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, तिथल्या स्थानिक मुंबईच्या आणि आमच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे पक्ष नेतृत्वाने की आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट हे आम्ही सोबत लढणार नाही, ते वेगळे लढतील, मैत्रीपूर्ण लढत आमच्यामध्ये होईल। भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी बोलले म्हणून त्याचा अर्थ असा होत नाही की आम्हाला वागणूक दुय्यम दिलेली आहे। ह्याच्यामध्ये ज्यांच्याकडे कसलेच अधिकार नाहीत, ज्यांच्याकडे कसल्याच ऑथॉरिटी नाहीत अशी लोक बोलत आहेत, त्यामुळं त्यांच्या बोलण्याला फारसं लक्ष द्यायचं नसतं। तसे आमच्याही पक्षात आहेत जे भारतीय जनता पार्टीबद्दल वक्तव्य करत असतात, त्याच्यामुळं अशा लोकांच्या वक्तव्यामुळं महायुतीवर परिणाम होणार नाही। महायुतीमध्ये एकमेकाचा सन्मान हा राखत आलेला आहे, राखला जाईल हा विश्वास आम्हाला तिन्ही प्रमुखावरती आहे। परंतु काही लोक जाणीवपूर्वक महायुतीमध्ये विघ्न निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत। मला वाटतंय पुढच्या काळामध्ये हे सगळं चित्र क्लिअर राहील। नवाब मलिक काय न फाहे काय, तुम्ही त्यांचा पक्ष चालतो आघाडीमध्ये बसायला, त्यांचा पक्ष युतीमध्ये चालतो म्हणजे सत्तेमध्ये चालतो, आणि मग नवाब मलिकाचा मुद्दा काढत असताना त्याला अशा पद्धतीने फाटे द्यायचे, म्हणजेच यांचा धर्मांधता वाढीस लावून किंवा धर्मांधता वाढत नेऊन मतांचं विभाजन करून त्याचा फायदा घेण्याचं त्यांचं प्लॅनिंग आहे।